नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या मिनी व्लॉगमध्ये। तर सकाळीच सर्व बेडशीट, पडदे आणि सोफा कवर चेंज करून घेतले होते आणि सगळी साफसफाई करून घेतली। त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर लगेच रांगोळी काढायला बसले। तर ही अशी रांगोळी काढलेली होती मी। कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर दाराला पानाचे आणि फुलाचे असे तोरण बांधून घेतले आणि देवघराला सुद्धा बांधून घेतले आणि मग त्यानंतर सर्व स्वयंपाक वगैरे आवरला आणि लवकरच लक्ष्मीपूजनाची तयारी करायला घेतली। तर अशा पद्धतीची आम्ही लक्ष्मीपूजनाची मांडणी करतो। यावर्षी आमच्याकडे ना लक्ष्मीची मूर्ती आणलेली होती। तर खूप छान वाटत होतं। दरवर्षी आम्ही आणत नाही, पण यावर्षी आणली होती। तर ही सगळी तयारी केलेली होती। तुमच्याकडे लक्ष्मीपूजनाची कशी तयारी असते मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर सायंकाळ झाली आणि सायंकाळी आम्ही बाहेर आणि लक्ष्मीजवळ असे दिवे लावले। खूप छान दिसत होतं सजावट। त्यानंतर मग आम्ही आरती केली, प्रसाद वाटला आणि मग मस्त आम्ही छान छान तयारी केलेली होती। छान छान फोटो काढले। त्यानंतर मस्त फटाके फोडले, झाड, चक्री, फुलझडी हे सर्व फटाके फोडले। त्यानंतर ही अशी काहीशी तयारी दिसत होती माझी। कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर ना आमच्याकडे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काली मातेची स्थापना होते। तर काली मातेची स्थापना होते। तुमच्याकडे काली मातेची स्थापना असते का लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।